आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज, आवाज जनतेचा। दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार, चर्चांवर ठाकरे गटाकडून अधिकृत खुलासा। युतीची कोणतीही शक्यता नाही। पुणे व धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या हालचालींना वेग आला असून शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता। विशेषतः महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद सत्तेसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार अशी जोरदार कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू होती। मात्र या सर्व चर्चांवर आता ठाकरे गटाकडून अधिकृत खुलासा करण्यात आला असून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे। ठाकरे गटाचे प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी माध्यमांसमोर येत अत्यंत स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली। त्यांनी सांगितले की मी प्रवक्ता म्हणून अधिकृतपणे सांगतो की सत्ताधारी असलेल्या कोणत्याही गटाकडे आमची आघाडी होणार नाही, त्यामुळे शिंदे सेनेसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। जाधवर यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याच्या सर्व चर्चांना छेद मिळाला आहे। भेटीची चर्चा निव्वळ अफवा। दरम्यान पुण्यात ठाकरे गटाचे मंत्री तानाजी सावंत आणि काही नेत्यांमध्ये गुप्त भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। या संदर्भातही तानाजी जाधवर यांनी सत्य परिस्थिती मांडली। ते म्हणाले, आमदार तानाजी सावंत यांच्याबरोबर आमच्या नेत्यांच्या भेटीची चर्चा ही निव्वळ अफवा आहे। यामध्ये कोणतेही तथ्य नाही। आम्ही फक्त आमच्या मित्रपक्षांसोबत आघाडी करण्याचे प्रयत्न करत आहोत। नेमक्या चर्चा काय होत्या? महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राजकीय गणिते जुळवली जात आहेत। याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच आमदार कैलास पाटील यांनी पुण्यात शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतल्याचा दावा काही सूत्रांनी केला होता। तसेच 19 जानेवारी रोजी धाराशिवमध्ये दोन्ही गटांची संयुक्त बैठक होणार असल्याची ही चर्चा होती। मात्र ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या या अधिकृत खुलाशानंतर या सर्व चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे। ठाकरे गटाची ठाम भूमिका एकूणच सध्या राज्याच्या राजकारणात चर्चांचा जोर असला तरी ठाकरे गटाने आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे। शिंदे गटासोबत युती किंवा आघाडीची कोणतीही शक्यता नसल्याचा पुनरुच्चार करण्यात आल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट स्वतंत्र रणनीती आखणार असल्याचे संकेत मिळत आहेत। अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते, सौंदर्याला सुकुमारता येते। फेशियल, पेडिक्युअर, ब्लीच, मेकअप, हेअरस्टाईल, आयब्रो, हेअर कट, लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जाते। पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर, बस स्टँड जवळ, मंडई पेठ, परंडा। संपर्क 75 88 93 75 46। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।